नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अनगोळी येथील एसकेई सोसायटीच्या प्लॅटिनम मैदानात मागील 4 दिवसांपासून बिबट्या सदृश्य प्राण्याच्या पायाचे ठसे उमटू लागले आहेत. मात्र या अज्ञात प्राण्याचा शोध घेण्यात वन खात्याला अपयश आले आहे. दरम्यान शनिवारी रात्री एका बालकाला बिबट्या सदृश्य प्राणी नजरेला पडला. त्यामुळे रविवारी पुन्हा वन खात्याने दाखल होऊन शोध मोहीम हाती घेतली. मात्र अद्याप या अज्ञात प्राण्याचा शोध लागला नाही. त्यामुळे शहरवासीय देखील चिंतेत आहेत. शिवाय हा अज्ञात प्राणी त्या परिसरातच आहे की निघून गेला याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. अत्तीबेल्ले येथील आगीची घटना ताजी असतानाच शिमोगा जिल्ह्याच्या तीर्थहळ्ळी तालुक्यातील केकोड येथील घराला अचानक आग लागून एकाच कुटुंबातील 3घांचा होरपळून मृत्यू झाला, तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांनी आग लावून घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली आहे. पुजारी असलेले राघवेंद्र केकोड वय वर्षे 65, पत्नी नागरत्ना वय वर्षे 55 आणि मोठा मुलगा श्रीराम वय वर्षे 30 अशी मृतांची नावे आहेत. जखमी भरत वय वर्षे 28 याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची स्थिती चिंताजनक आहे. अभियांत्रिकी हे एक उपयोजित शास्त्र आहे. याचा व्यावसायिक जीवनात सकारात्मक प्रभाव पडला आहे. अलीकडे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मोठे बदल झाले असून सिव्हिल इंजिनिअरिंग ही सर्व अभियांत्रिकी क्षेत्रांची जननी बनली आहे, असे मत इन्फोसिस फाउंडेशनचे अध्यक्ष सुधा मूर्ती यांनी मांडले. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सतर्फे सिव्हिल इंजिनियर्सची 38वी राष्ट्रीय परिषद रविवारी केएलई शताब्दी सभागृहात झाली. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर केएलईचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर कोरे, एम नागराज, IIT धारवाडचे संचालक प्राध्यापक व्यंकप्पय्या देसाई, शिवानंद रॉय, CV हिरेमठ, PG सीतारामन, रमेश जंगल आदी उपस्थित होते. काकतीमध्ये जवळजवळ 4-5 ठिकाणी या आठवड्यात चोरी झाली आहे. आज सकाळी बर्डे पेट्रोल पंपाजवळील गॅरेजमध्ये काल रात्री चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. गॅरेजमधील सुमारे 1.5 लाखाचे साहित्य चोरीला गेल्याची माहिती गॅरेजचे मालक विनोद बसवंत तरळे यांनी दिली. काकती पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली आहे. खानापूर तालुक्यातील घोसे खुर्द येथील एका इसमाचा जंगलातील शेतवडीत संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे घोसे परिसरातील शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्याचा मृत्यू जंगली श्वापद हल्ल्यात की इतर काही कारणाने झाला असल्याचा तपास नंदगड पोलीस करत आहेत. उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतर खरे कारण समजणार असल्याचे खानापूर विभागीय वनाधिकारी संतोष चव्हाण यांनी सांगितले. लोंढा वनविभाग क्षेत्रातील घोसे खुर्द येथील भिकाजी इराप्पा मिराशी वय वर्षे 64 असे मृताचे नाव आहे. सरकारकडून धोकादायक इमारतींचा सर्वे करून त्या पाडवण्यासाठी सर्वसामान्यांना नोटिसा दिल्या जातात, परंतु सरकारी बांधकाम कोसळण्यात आले तरी त्याचा वापर केला जात असल्याने सर्वसामान्यांचा जीव टांगणीला लागला आहे. नेहरूनगर येथील हेस्कॉम ग्रामीण उपविभाग 1 कार्यालयाच्या पाठीमागे असणारे स्वच्छतागृहाचे छत गळत असून ते छत केव्हा कोसळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे हेस्कॉम प्रशासनाने या स्वच्छतागृहाची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक मंगळवार दिनांक 10 रोजी आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 3 वाजता मराठा मंदिर येथे बैठक होणार असून यावेळी सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे. बेकवाड येथील कलमेश्वर मंदिरालगत असलेल्या कलमेश्वर तलावाचा अमृत सरोवर योजनेतून विकास होणार आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कामाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. तर शुक्रवारी आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, गाव पंच कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत रीतसर कामाचा शुभारंभ करण्यात आला. मागील 2 दिवसांपासून बटाटा काढणीला प्रारंभ झाला आहे. विशेषतः बेकिनकेरे, अतिवाड, बसुर्ते, कोनेवाडी, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी, मण्णीकेरी आदी भागात बटाटा काढणीला सुरुवात झाली आहे.
मात्र यंदा बटाटा उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. अलीकडे तालुक्यात बटाटा लागवडीत घट झाली आहे. त्यात यंदा म्हणावा तसा पाऊस नसल्याने उत्पादकांना फटका बसला आहे. धामणे विभाग शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्रोत्सवात दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यासंदर्भात दिनांक 6 रोजी बसवण्णा मंदिरात बैठक पार पडली. बैठकीची सुरुवात प्रेरणा मंत्राने झाली. घटस्थापनेपासून दुर्गामाता दौडला दररोज पहाटे 5 वाजता गावातील वेगवेगळ्या भागातून दौड काढण्याचे यावेळी ठरवण्यात आले. राकसकोप परिसरातील मार्कंडेय नदीत केर कचरा टाकण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरापासून या नदीमध्ये कचरा टाकण्यात येऊ लागला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कचरा टाकण्याचे प्रमाण वाढतच राहिल्यास या नदीचे अस्तित्व धोक्यात येणार आहे, याची चिंताही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नदीत केर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. ऊस उत्पादक तसेच इतर शेतकऱ्यांच्या समस्या सरकार दरबारी मांडून ऊसाला FRP सह योग्य भाव तसेच बेळगाव खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासह इतर मुख्य मागण्यांसाठी उद्या सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता कित्तूर चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात बेळगाव शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांना हजारोंच्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन राजू शेट्टे यांनी केले आहे. गुंजीत कचरा गाडी बंद झाल्यापासून गल्लोगल्लीत रस्त्यावरती कचऱ्याचे ढिगारे दिसत असून ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कार्यपद्धती व दुर्लक्षामुळे नागरिकातून नाराजी व्यक्त केली जात आहे. जवळजवळ 7 ते 8 महिने दररोज ही कचरा गाडी वेगवेगळ्या गावात फिरवून कचरा संकलन केले जात होते. मात्र कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेळेत मानधन मिळत नसल्याच्या कारणाने अचानकपणे ही कचरा गाडी फिरण्याचे बंद झाले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.